अंजली कुलकर्णी. सर्वप्रथम आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते. आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये 1848 मध्ये मुलींसाठी शाळा काढली आणि किती प्रकारचा अपमान, अवहेलना, त्रास सहन करून त्यांनी ती शाळा सुरू केली हे आपल्याला माहिती आहे. परंतु खूप जणांना हे माहिती नसेल की सावित्रीबाईंनी आपल्या या कृतीला कवितेची देखील जोड दिली. शिक्षण विषयक आपले जे विचार आहेत, स्त्री शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्याचे पशुत्व हटते पहा, अशा प्रकारच्या कविता लिहून देखील त्यांनी शिक्षणाचं महत्व हे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या देखील मनावरती बिंबवलं. त्यांनी असं एका कवितेमध्ये म्हटलं होतं, मला आता आठवते ती कविता. त्यांनी असं म्हटलं होतं की दूर फेकून रूढी द्यारे, परंपरेची मोडून दारे, लिहणे वाचणे शिकून घ्या रे, छान वेळ आली इंग्रजी माऊली आली. इंग्रजी माऊली म्हणजे इथे इंग्रजी शिक्षण. तर हे इंग्रजी शिक्षणाची माऊली दारामध्ये आलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. बदलत्या सगळ्या वातावरणामध्ये आपण शिकलो तरच आपला विकास होणार आहे, असा एक उपदेश सावित्रीबाईंनी कवितेमधून देखील केलेला होता. मी स्वतः कवयित्री असल्यामुळे मला त्यांच्या ह्या कृतीची देखील एक अधिक आस्था आहे. त्यामुळे या कवितेच्या ओळी मी आपल्यासमोर उद्धृत केल्या. आता कविता द्वितीय भाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी कधी मराठी भाषेचा अभ्यास करताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः कविता शिकताना त्यांना कवितेचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल अडचणी येऊ शकतात. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. वेगवेगळ्या त्याच्यासाठी तुम्ही कृती उपक्रम दिले असतील, काही उदाहरणं दिली असतील. आता प्रांजली जोशींचा छोटीशी झलक तुम्ही दाखवलीत, त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की किती एका शब्दाचे किती अर्थ ह्यांनी उलगडले आहेत आणि त्याच्यामधून कवीला काय सांगायचं आहे हे सांगण्याचा त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. कारण कविता शिकताना आणि किंवा कविता शिकवताना देखील एक मोठं आव्हान असं असतं की कविता ही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय हा कवितेमध्ये सामावलेला असतो. आणि शब्द जे कवी योजत असतो किंवा ज्या ओळी योजत असतो त्या शब्दांच्या पलीकडे, त्या ओळींच्या पलीकडे देखील कितीतरी अर्थ, त्याच्यामध्ये कितीतरी अधिक अर्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो. आणि तो दडलेला अर्थ हा विद्यार्थ्यांच्या पर्यंत उलगडून दाखवणं आणि विद्यार्थ्यांनी देखील ते समजून घेणं हे या दोघांच्यासाठी देखील एक आव्हानच असतं. आता मी काही शिक्षिका नाही, त्यामुळे कविता कशी शिकवावी वगैरे हे तर हे तुम्हाला अधिक शिक्षक आणि अध्यापकांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. परंतु गेली 30-35 वर्ष मी एक कवयित्री म्हणून, एक लेखिका म्हणून महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये सातत्याने जात असते. विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी माझा संवाद घडत असतो आणि त्याच्यामधून जे काही मला जाणवलेलं आहे ते मी अगदी थोडक्यामध्ये आपल्यासमोर थोडंसं शेअर करणार आहे. तर कविता समजून घेणं म्हणजे काय, याची प्रक्रिया कशी असते, तर मला असं वाटतं की कविता अधिक छान पद्धतीनं समजून घेण्यासाठी एकतर विद्यार्थ्यांनी ती पुन्हा पुन्हा म्हटली पाहिजे. ती पुन्हा पुन्हा त्यांनी मनाशी आणि मोठ्यांदा देखील म्हटली पाहिजे. शिक्षक ते कविता विद्यार्थ्यांना क्लासरूम मध्ये म्हणून दाखवत असतात. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना त्या कवितेमध्ये असलेली लय, त्याच्यात असलेलं अंतर्भूत असलेलं एक जी काही चाल असते, लय असते, नाद, ताल किंवा आंतरिक संगीत जे असतं, सुप्त स्वरूपातलं संगीत जे असतं ते विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत पोहोचतं.
आणि विद्यार्थ्यांनी ती मनामध्ये आणि मोठ्यांदा पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे त्या कवितेचे शब्द, त्यातल्या ओळी, त्यातली लय, ताल, नाद, संगीत, चाल, कवितेचा शब्दांचा शब्दार्थ, कवितेचा शब्दार्थ थोडा थोडा तो त्यांच्या कानामध्ये आणि त्यांच्या मनांमध्ये रुळझुळत जातो. शेवटी कवितेमध्ये काय असतं? शब्द असतात, ओळी असतात. कवितेचा एक विषय असतो, एक आशय असतो. कवितेमध्ये काही कवितांमध्ये कवीनं काही संदेश दिलेला असतो, काही जीवनमूल्य पेरण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर हे सगळं मला असं वाटतं की पायरी पायरीनं विद्यार्थ्यांच्या मनांपर्यंत जर आपण त्यांच्या संवेदनेपर्यंत जर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्की विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीनं समजू शकतील. आणि ते तुम्ही करत आहातच. खरं सांगायचं तर मी हे सांगतेय, परंतु हे तुम्ही करून दाखवलेलं आहे. म्हणजे आता कवितेमध्ये शब्द असतात, तर काही शब्द असतात ते विद्यार्थ्यांना अपरिचित असतात, त्यांचे अर्थ तर तुम्ही त्यांना सांगताच. परंतु काही शब्द जे असतात ते नित्य परिचयाचे असतात, आपण नेहमी ते वापरतो. परंतु त्या कवितेमध्ये ते शब्द, नित्य परिचयाचे शब्द काही विशिष्ट अर्थाने वापरलेले असतात. तर कवितेमध्ये, त्या विशिष्ट कवितेमध्ये तो विशिष्ट शब्द कुठल्या विशिष्ट अर्थाने वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे कवितेचा अर्थ कसा होतो आहे, एकूण अर्थ कसा बदलतो आहे किंवा कसा तयार होतो आहे, हे आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. शब्द, ओळी, कविता आणि संपूर्ण कवितेमधून कवीला काय सांगायचं आहे, कवितेचा आशय, विषय आणि कवीला त्याच्यातून काही संदेश द्यायचा आहे का, कुठली जीवनमूल्य त्याला अधोरेखित करायची आहेत या कवितेमधून, हे आपण मुलांपर्यंत पोहोचवलं तर मुलांना त्या कवितेचा परीक्षेसाठी तर उपयोग होईलच. ते नक्कीच समर्पकपणे प्रश्नांची उत्तरं लिहू शकतील, परंतु त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन एक सर्जनशील आनंद देखील कविता शिकण्याचा घेता येईल. आणि मला असं वाटतं की ह्या तुमच्या ज्या उपक्रमामधून तो कविता शिकण्याचा जो एक सर्जनशील आनंद आहे तो देखील तुम्ही मुलांच्या पर्यंत पोहोचवत आहात. आता माझी ही अक्षर भारती या पुस्तकामध्ये गेली 3 वर्ष रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता समाविष्ट आहे. आणि खरोखरच मला या कवितेने इतका आनंद, इतकं परमसंतोष दिलेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये खूप मला या कविते बद्दल सुंदर प्रतिसाद मिळाला. कितीतरी शिक्षकांनी त्यांचे व्हिडिओ करून पाठवले आणि आम्ही अशा पद्धतीने तुमची कविता शिकवतो. किंवा काही शिक्षक फोन करून सांगतात की मॅडम मुलं समोर बसलेली आहेत, त्यांच्याशी जरा तुम्ही फोनवरून एक 4 वाक्य बोला. किंवा कित्येक शाळांमध्ये मला प्रत्यक्ष देखील जायला मिळालं, विद्यार्थ्यांशी या बद्दल संवाद साधायला मिळाला, मुलं प्रश्न विचारतात, खूप छान वाटतं. तर ही कविता मला कशी सुचली ह्याच्याविषयी मी अगदी एक 5 मिनिटांमध्ये बोलणार आहे. एक तर ही कविता आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बोलते. मला एक तर बद्दल मी निसर्गात रमणारी व्यक्ती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बालपणापासून निसर्गाचं एक वेड आहे मला. आणि एक लहानपणी आम्ही जेव्हा आजोळच्या आमच्या गावी जात असू तेव्हा आजोळी एक असलेला आजोबांचा वाडा, त्याच्या पुढे असलेलं अंगण, त्या अंगणातली सुंदर सुंदर फुलझाडं, पेरूची झाडं, मागच्या बाजूला परसामध्ये विहीर, विहिरीमध्ये पाणी, पाण्यामध्ये तरंगणारी कासवं, बाजूनी खूप सुंदर लावलेली फुलझाडं आणि त्या घराच्या आमच्या पाठीमागे एक सुंदर असं एक मोठी बखळ होती, म्हणजे एक प्रकारचं जंगलच म्हणा, की जिथे आंब्याची, चिंचेची, वड, पिंपळ, लिंबू, कितीतरी प्रकारची, विविध प्रकारची अगदी गच्च माजलेली अशी अगदी रानासारखी दाट झाडी होती. आणि त्याच्यामध्ये सुट्ट्यांमध्ये आम्ही दिवसभर हुंदडत असू. आणि तिथून निळभोर असं पूर्ण वरती बघितलं तर निरभ्र आकाश दिसायचं, की जे आता आपल्याला आपल्या घरांच्या चौकटीतून त्याचं फक्त तुकड्याचं दर्शन होऊ शकतं. तेव्हा पूर्ण असं मोकळं रान, मोकळं माळरान, मोकळं रान, मोकळं आभाळ, पहाटे उगवणारा सूर्योदय, संध्याकाळी पाठीमागे मावळणारा सूर्य,
किंवा रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये चंद्र, चांदण्या, आजोबा आमचे चांदण्या दाखवायचे. हा तारा आहे, हा ध्रुव तारा आहे, हा शुक्र तारा आहे, हा सप्तर्षी आहे, अशी माहिती द्यायचे. आता आपण रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये बघितलं तरी आपल्याला चांदण्या दिसत नाहीत, कारण हवा प्रदूषित झालेली आहे पूर्ण. त्यामुळे ती सगळी अभ्रांकित असं आकाश आपल्याला दिसतं, हवेनी प्रदूषित असं आकाश आपल्याला दिसतं. पण त्यावेळेला लखलखलेलं असं एक चांदण्याने लखडलेलं असं आकाश आम्हाला बघायला मिळायचं. संध्याकाळच्या वेळेला समोर एक छान झाड होतं आणि त्याच्यावरती संध्याकाळी सगळी पाखरं जमा व्हायची आणि इतका त्यांचा किलबिलाट सुरू असायचा. आणि माझी मामी असं म्हणायची की तुम्ही कसं शाळा सुटल्यावरती घरी येता आणि मग भूक लागली भूक लागली असं तुमचं एक सुरू होतं टुमणं, तसं ही पाखरं त्यांची शाळा सुटून आता त्यांच्या झाडावरच्या घरी परत आलेली आहेत आणि त्यांच्या आयांकडे ती भूक लागली असं म्हणत आहेत. तर असं एक निसर्गासोबत सुंदर बालपण आमच्या पिढीनं उपभोगलं. परंतु कधी कधी माझ्या मनामध्ये असं येतं की आपल्याला इतकंच सुंदर रम्य बालपण उपभोगायला मिळालं, आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय? आता आपण असं बघतो की ऐकत असतो एक वाक्य की पर्यावरणाचा सतत ऱ्हास होतो आहे, नाश होतो आहे. म्हणजे काय होत आहे? तर माणसानं, आता जागतिकीकरणाचा काळ आहे, सगळं जागतिकीकरणाचं युग आहे आणि माणसानं आपल्या स्वार्थासाठी सगळे जंगलं तोडून टाकलेली आहेत, झाडं तोडून टाकलेली आहेत, पाण्याचे स्रोत बंद झालेले आहेत आणि एवढंच नाही तर अगदी शेतीची जमीन सुद्धा नष्ट करून माणसाने आपल्या स्वार्थासाठी तिथे उंच उंच इमारती, शहरांमध्येच नाही तर आता अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुद्धा उंच इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या भोवती काय आहे? आपल्या सभोवताली, आमच्या लहानपणी सभोवताली सर्वत्र हिरवाईच हिरवाई असायची. हिरवी हिरवी मने, आपण आता ऐकलं त्यांचं प्रांजली जोशींची व्हिडिओ, तर खरोखरच सगळीकडे हिरवाई इतकी असायची. आज आपल्या भोवती काय आहेत? तर कॉम्प्युटर्स, संगणक, मोबाईल, यंत्र, विविध प्रकारच्या यंत्रांनी आपण वेढले गेलेलो आहोत. पण मला खरोखरच सांगा की कुठला संगणक आपल्याला गहू देतो? कुठल्या कॉम्प्युटरमधनं ज्वारी बाहेर येते? कुठलं यंत्र आपल्याला फळं पिकवून देतं? कुठलंही यंत्र आपल्याला हे काही अन्नधान्य, फळं, भाजीपाला देत नाही मित्रांनो. आपल्याला त्याच्यासाठी मातीमध्येच राबावं लागतं. मातीमध्येच आपल्याला ते काम करावं लागतं. आणि ती जी काळी माती आहे, जिला आपण काळी आई म्हणतो, आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आपण तिला काळी आई म्हणतो. ही काळी आईच आपल्याला अन्नधान्य देत असते आणि म्हणून आपलं अस्तित्व आहे. आपण जिवंत आहोत, आपलं अस्तित्व शाबूत आहे. याचं कारण आपल्याला ही काळी माती जी आहे ती अन्नधान्य देत आहे. ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला प्रेमानं जेवू खाऊ घालते म्हणून आपण जिवंत आहोत, त्याप्रमाणेच ही आपली काळी माती, ही काळी आई, ही आपल्याला अन्नधान्य देते म्हणून आपलं मानवी अस्तित्व आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण ह्या काळ्या मातीचा आणि त्या काळ्या मातीमध्ये राबणारे जे हात आहेत, म्हणजे ते हात कुणाचे आहेत? शेतकऱ्यांचे आहेत. त्या शेतकऱ्यांचा आपण आदर ठेवला पाहिजे, त्यांच्याबद्दल प्रेम, आस्था बाळगली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. आणि आपल्याला ज्या पद्धतीनं, म्हणून आपल्या आपल्या पातळीवरती ज्या आपल्या छोट्याशा हरीचा वाटा म्हणून देता येईल अशा पद्धतीनं आपण देखील पर्यावरणाचं, निसर्गाचं जपणूक, संरक्षण आणि संवर्धन हे केलं पाहिजे. हाच संदेश या कवितेमधून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मग आपण आपल्या पातळीवरती कशा पद्धतीनं करू शकतो निसर्गाची जोपासना? तर आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये झाडं लावू शकतो, आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आपण झाडं लावू शकतो. आपण फळं खातो, त्याच्या बिया उरतात, त्याच्या बिया जर आपण कुठे फिरायला गेलो तेव्हा डोंगरामध्ये टाकल्या तर त्याच्यातून झाडं उगवतील. झाडं जर घनदाट झाडी असेल तर पाऊस चांगला पडतो, आपल्याला माहिती आहे, शास्त्रीय सत्य. पाऊस चांगला पडला तर अन्नधान्य चांगल्या पद्धतीनं पिकेल, शेती पिकेल आणि माणसांना सुख समृद्धी मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल, हो की नाही? आणि शेवटी माणसाला काय हवं असतं? सुख, समाधान, समृद्धी, आनंद, मनशांती, हो की नाही? तर हे सगळं कशामुळे बिघडत आहे?
तर पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे. आणि हे सगळं मिळायचं असेल आपल्याला मानसिक आणि सर्व प्रकारचं भौतिक अधिभौतिक दोन्ही प्रकारचं सुख आणि समाधान मिळायचं असेल तर आपण पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन जोपासना ही केली पाहिजे. हा संदेश या कवितेच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता एक शेवटचा मुद्दा म्हणजे ही कविता मी तुमच्यासारख्या म्हणजे इथं विद्यार्थी आहेत असं समजून मी म्हणतेय की या विद्यार्थ्यांच्या सारख्या वयातल्या म्हणजे कुमार वयातल्या मुलांसाठी का लिहिली. कारण मी मोठ्यांसाठी देखील कविता लिहिते, प्रदूषणाच्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या देखील लिहिते. परंतु ही कविता मी या कुमारवयीन गटातल्या मुलांसाठी का लिहिली तर त्याचं कारण एवढंच आहे की मला असा विश्वास आहे, मला अशी खात्री आहे की आता ही पुढच्या पिढीमधली जी मुलं आहेत तीच निसर्गाची जोपासना, त्याचं संरक्षण आणि संवर्धन चांगल्या पद्धतीनं करणार आहेत. त्याचं महत्व ही मुलंच समजून घेणार आहेत आणि म्हणून या मुलांसाठी मी ही कविता लिहिलेली आहे. आणि आता विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एकच आपल्याला कळकळीचं असं सांगायचं आहे की आणि वडिलकीच्या नात्याने सांगायचं आहे की आपल्याला जशा पद्धतीनं करता येईल तशा पद्धतीनं आपण निसर्गाची जोपासना करा. म्हणजे ही कविता तुम्ही परीक्षेसाठी तर जरूर अभ्यासा, कारण परीक्षा ही खूपच महत्वाची असते. परीक्षेसाठी अभ्यासा, या कवितेचा आनंद म्हणून त्यातला कलात्मक आनंदासाठी ती कविता तुम्ही अभ्यासा. परंतु त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी जो काही एक संदेश दिला आहे की पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा, तो केवळ वाचून सोडून न देता तो आपल्या कृतीमध्ये आणि आचरणामध्ये देखील तुम्ही आणा आणि तुम्ही नक्की आणणार अशी खात्री आणि विश्वास मला वाटतो. कारण तुम्हाला इतके चांगले शिक्षक आणि इतके चांगले अध्यापक, सर्जनशील अध्यापक तुम्हाला लाभलेले आहेत, कल्पक अध्यापक लाभलेले आहेत. त्यामुळे मला ही पुढची पिढी निश्चितपणे पर्यावरणाचं जोपासना करेल अशी खात्री वाटते. ह्या इतक्या सुंदर सोहळ्यामध्ये मला प्रमुख पाहुणी म्हणून आपण निमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.